पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावे यांच्या माध्यमातून आयोजित केलेले हे सर्व टुर्नामेंट्स आणि ह्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय ही आजच्या रात्रीची शेवटची मॅच आहे. पहिला चेंडू पूर्वार्धाचा चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र चेंडू फळीवरती विशेष आले नाही या, त्यामुळे मात्र पहिला चेंडू हा निर्धाव जाईल. प्रसन्न पाटील गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय, तर प्रणय तांडेल आणि सुचित म्हात्रे अशी ही जोडगोळी आपण पाहतोय. प्रारंभिक जोडी डावकऱ्याचा फलंदाज प्रणय तांडेल जो की पहिला चेंडू निर्धाव खाल्लाय. पुन्हा एकदा गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते ऑफस्टमच्या बाहेर, परंतु अप्रतिम मुसळी पाहायला मिळाली. कारण प्रसन्न थोडासा उंच असा गोलंदाज आहे आणि उंच असणाऱ्या गोलंदाजाला एक नॅचरल बाउन्स पाहायला मिळतो. त्यांच्या गोलंदाजीमध्ये 6 मीटरवाली ही 6 मीटरवाली डिलिव्हरी होती, त्याचा अतिशय चांगला फायदा करून घेतला प्रसन्ननी. यावेळेला मात्र स्लोअर 1 यार बाउन्सर पाहायला मिळाला, परंतु थोडासा जास्त उंचीचा पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. आत्तापर्यंत धावा येत नव्हत्या, परंतु प्रसन्नच्या मनामध्ये काही वेगळं होतं. त्यांनी धावांची सुरुवात केली, ती म्हणजेच वाईटच्या स्वरूपात. आजच्या रात्रीतले बरेचसे वाईट पाहायला मिळाले. वाईटने तर आज इतिहास केला. 19 वाईट संदीप सर, आज वाईटचा इतिहास झालाय. हा 20वा वाईट होता. कॅच आहे इथं मात्र निश्चितचा गतीने बीट केला होता. नंतरची चेंडू फुलला, चेंडू स्पर्श भरून गेला आणि हा सुंदर कॅच पाहायला मिळाला. परतावा लागेल फलंदाजाला. तर बघा आजच्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये संघ क्वालिफाय झालाय तो पार्थ एंटरप्राइजेस 11 जावले क्रिकेट संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात, त्यांचे मनापासून आभार. आणि याच्यानंतर आता आपल्याला ही आजच्या रात्रीची ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कुठला संघ त्यांच्यासोबत सुपर 8 ला पाहायला मिळेल? पार्थ एंटरप्राइजेस जावले संघासोबत तिरंग 11 दुंद्रे की मायरा स्पोर्ट्स 11 कलंबुसरे. निश्चित हार जीत ही होत असते, परंतु न्हावे संघ 16 मध्ये 18 पाहिजे होत्या, तिथून कॅल्क्युलेशन पूर्ण चुकून गेलं आणि आत्ता मात्र डोक्यावरती हात ठेवायची पाळी आली. आपले डिसिजन्स खूप महत्त्वाचे असतात. आपण कधी कोणते डिसिजन घेतो ना हे खूप महत्त्वपूर्ण असतं. म्हणतात ना, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जो हुकला तो संपला. सरळ खेळला, अगदी मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र पाहायला मिळेल इथे. हळूहळू का होईना आपल्याला पुढे जाणं गरजेचं असते, कारण थांबला तो संपला. हॅलो, आमचे सुप्रसिद्ध समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्या समालोचनासाठी गोट्याबाई सरपंच यांच्या वतीने 1000 पारितोषिक आलंय. क्या बात आहे. रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्यासाठी हे पारितोषिक आलंय, तर सरपंच गोट्याबाई यांच्या वतीने तब्बल 1000. क्या बात आहे. विजेंद्रभाई पाटील एक असे व्यक्तिमत्व आहेत, या नावागावासाठी नाही आहे तर प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काहीतरी त्यांची धडपड चालू असते. मग आज त्यांचं नाव आहे त्यांच्या कामामुळं. हवेला हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा गड्याला परतावं लागेल. सातत्याचे विकेट मात्र इथं पाहायला मिळतात. प्रसन्नची कामगिरी चांगली आहे. क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावा. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. खऱ्या अर्थाने आपल्या बॅटिंगने आणि बॉलिंगने या सर्व खेळाडूंना आपली अवकात दाखवायची असते, परंतु आत्तापर्यंत गोलंदाज जो आहे ना त्यांनी मात्र सर्वांना चारी मुंड्या चित करून सोडले. अतिशय व्याख्यानीय अशी गोलंदाजी प्रसन्न पाटीलची. आतापर्यंत पाहिले तर 2 धावा दिल्यात, 2 गडी बाद केलेत. कुठेतरी मायरा 11 कोलंबुसरे संघाला इथून एक वेगळी सीख घेणं गरजेचं आहे. कुठेतरी इथून आता वेगळी रणनीती आखणं गरजेचं आहे, कारण ह्या इथे धावा डिफेंडही होतात, धावा चेसही होतात आणि धावा डिफेंडही होतात. 33 धावा डिफेंड करून दाखवल्या, ते म्हणजेच पार्थ एंटरप्राइजेस 11 जावले संघाने.
अप्रतिम परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदीच हा शॉर्ट टॅकर हाफ टॅकर चेंडू होता, त्याला मात्र सहजरित्या मिस करून गेला हा फलंदाज. षटकाचा अंत होईल आणि इथं मात्र फक्त आणि फक्त 2 धावा फलकावरती लागतील. पोपट मैना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, परंतु पहिला जो प्रसन्नने गोलंदाजी केली ना, अतिच जबरदस्त गोलंदाजी. 2 गडी बाद केलेत. निश्चितच आपण पाहू शकताय छत्रपती शिवराय, जे की आपल्या मनामनात, शिवराय घराघरात, शिवराय मनामनात, आणि ह्या स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाव्याने इथली अगरबत्तीही विजू दिली नाही आहे, एवढं प्रसन्नता ठेवली आपल्या महाराजांविषयी. हलक्या हाताने खटकण्याचा प्रयत्न केला गेला. अगदीचा चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल निर्जलसनातून. ह्याला म्हणतात हुशारी. हुशारीने काढलेला हा चौकार. आशिष पाटील उरण प्रीमियर लीग मध्ये ज्यांना यावर्षी बाईक मिळालेली आहे, असा एक दावेदार आशिष पाटील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवेल का? हलक्या त्याने खेळल्या. गुड क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळालाय. पहिलाही फटका पाहिला तर क्रिकेटिंग फटका पाहायला मिळाला होता, कारण पहिली काही षटकं असतं तिथं धावा जमवून आणणं गरजेचं असतं, आणि एकतर पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 2 आल्या होत्या. तिथून उभारी घेणं गरजेचं होतं. ही उभारी इथं प्राप्त करून देईल का आशिष पाटील? तर दुसऱ्या बाजूला अभिजित मात्र 1 चेंडू खेळलाय, अजूनपर्यंत आपलं खातं खोलू शकला नाहीये. तर आता सार्थकच्या पहिल्या 2 चेंडूंवरती धावा लागल्यात 5. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या होत्या. डावकऱ्याचा अभिजित तयार असतील सार्थकचा सामना करण्यासाठी. हलक्या त्याने खेळलाय, पंच केलाय, समोर ड्राईव्ह केलाय. निश्चितच इनफिल्डला क्लिअर करू शकला नाहीये, परंतु 1 धाव जरूर मिळून जाईल. स्वतःचं खातं अभिजित खोलेल इथं. धावसंख्या 8 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरंच एक गोष्ट अशी आहे, जिकडे तुम्हाला धावा जमत नसतील ना, तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. कारण आशिष पाटीलने 1 चौकार खेचलाय, त्याच्याकडे ताकद आहे पूर्ण, त्याच्याकडे एक ॲबिलिटी आहे. त्या ॲबिलिटीचा इथं मात्र निश्चितच तो फायदा करून दाखवेल का आपल्या संघाला? काय चेंडू सुरेख फेकला गेलाय. ह्या चेंडूवरती एक नॅचरल व्हेरिएशन उसळी पाहायला मिळाली, आणि त्याला हलक्या त्याने फक्त प्लेसमेंट केलं, बॅक टू द बॉलर खेळला. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. अतिशय जबरदस्त असं कमबॅक इथं करून दाखवतोय सार्थक पाटील. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 6 धावा खाल्ल्यात. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये कुठपर्यंत मजल मारेल सार्थक पाटीलची गोलंदाजी. हलक्या त्याने कट करण्याचा प्रयत्न गतीने बीट केलाय. हुशारी हुशारी आणि हुशारी फक्त दाखवून दिली या गोलंदाजाने. कारण जर आशिष पाटील ह्या धाटणीचा फलंदाज असेल, तो जर ऑफस्टंपला चांगला खेळत असेल, कट करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला मात्र गतीने बीट केलाय. मग ह्या चेंडूवरती अगोदरच्या बॉलला चौकार पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा तीच डिलिव्हरी, तीच लेन, परंतु आता उसळी कमी. हे कौशल्य ह्या सार्थक पाटीलकडे आहे. 2 षटकांचा अंत झालाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहे 2 बाद 8. माथ्यात फुले
टॉप चार बेस, अप्रतिम असं संगीत आणि अगदीच हा पूर्ण सेटअप पाहिला ना, एक म्हणतात ना टेक्निकली स्ट्रॉंग सेटअप आहे नितीन तुमचा, त्याच्यामुळे मजाही येते ऐकायला आणि खऱ्या अर्थाने कॉम्बॉक्समध्येही मजा येते. आणि प्रत्येक कलाकार मग आम्ही गायनाचे शो करतो ना नितीनजी, त्यावेळेला आमचा आवाज जर कोणी वाचवत असेल तर तो साऊंड दादा असतो. आणि हा बाकी कोणी डीजे जरी बोललं ना तरी साऊंड दादा ही टर्म आहे जी नाट्यक्षेत्रामध्ये चालते. तर निश्चितच मजा आली. अमर पाटील नवीन गोलंदाज आपण पाहतोय. अमरजी पाटील इथून आपल्या संघासाठी काय करून दाखवतील, कारण आतापर्यंत जे 2 गोलंदाज आले होते त्या गोलंदाजांनी प्रसन्न आणि सार्थकने अतिशय सार्थक कामगिरी केली आपल्या संघासाठी. परंतु इथे आशिष पाटीलला पहिल्या चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं एक दिशा मिळाली काय, परंतु पुन्हा एकदा सार्थकने दशा केली, ती म्हणजेच फलंदाजांची. अमर पाटील इथे आता मात्र अभिजितसाठी संधी असेल, कुठेतरी काहीतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निश्चितच ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे सार्थक. एकेरीने इथं मात्र निश्चितच तिरंगा दुंदर संघाला काही विशेष टेन्शन येणार नाहीये. आजच्या जर मॅचेस पाहिल्या तर खऱ्या अर्थाने मॅक्झिमम मॅचेस या लो स्कोरिंगमध्ये झाल्या आणि एक हाय स्कोरिंग मॅच झाली ती ही 59ची. तर सावले क्रिकेट संघाचा ताकदवर फलंदाज प्रफुल्लभाई केदारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. प्रफुल्लभाई यावं. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ यांच्या वतीनं प्रफुल्लभाई केदारी आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या 2 मॅचेस पाहिल्या लो स्कोरिंगच्या ते इझी चेस झाल्या, नंतरची हाय स्कोरिंगची मॅच पाहिली ती 1 धावेने लेवल झाली, डिफेंड झाली. आत्ताची मॅच पाहिली 33 धावांची, ती ही अक्षरशः 5 धावांनी डिफेंड झाले. हे मैदान काहीतरी वेगळं आहे. तुमच्याकडे अचूक टप्पा जर असेल, तुम्ही जर बॅट्समनच्या मेरिटनुसार गोलंदाजी कराल तर मैदान तुमचं आहे. हवेमध्ये आहे, झेल खाली स्वतः गोलंदाज कॉटन बॉलचा हा विकेट पुन्हा एकदा सळोकी पळ करून सोडलंय मायरा 11 कोलंबो संघाला. राजा तू जिंकले किल्ले, प्राणपणाने लढुनी राजा तू जिंकले किल्ले, शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराया प्रणाम तुझला कोटी कोटी, प्रणाम तुझला कोटी कोटी. छत्रपती शिवरायांचं गाणं ज्या ज्या वेळेला ऐकतो ना आपण, हृदयाची स्पंदने तेज होतात, अंगामध्ये एक वेगळी धडकी भरते की आता मात्र शौर्याची गाथा गायली जाते. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता, सरळ का अगदीच 20 मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. 2 धावांपासून वंचित ठेवू शकत नाही इथे निश्चितच रोहन पाटीलला. जसा रोहन आला तिसरा धावेचा प्रयत्न चालू आहे आणि कदाचित हा प्रयत्न पूर्ण होईल की नाही आणि निश्चितच हा प्रयत्नही पूर्ण होईल. रोहन जसा आला 3 धावांनी मात्र आपलं खातं खोललंय आणि आजच्या रात्रीतली ही पहिली धाव आहे जिकडे तिहेरी पाहायला मिळाली. तिहेरी अजूनपर्यंत पाहायला मिळाली नव्हती. वाईटचा सत्ता पाहायला मिळाला होता परंतु तिहेरी पाहायला मिळाली नव्हती. तिहेरीने मात्र धावसंख्या 12 आल्यात. खऱ्या अर्थाने जावळे संघाने जो लढा दिला त्या लढ्याला पाहता अगदीच क्रिकेट आणि क्रिकेट हे वेगळं पाहायला मिळालं. इथं मात्र कॉट बिहाइंड द विकेटचा कॉल आहे आणि अगदी सहज लिलिया कॅच पूर्ण केली. याही फलंदाजाला परतावं लागेल. दिवशी धोनी हे गाणं ऐकेल ना त्या दिवशी धोनी कपालावर हात मारेल
आणि मग निश्चितच एकनाथ माळी साहेबांच्याही फोन करून पाया पडेल की बाबा मी असं काही बॉल पकडले नाही, परंतु क्रिकेट 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 आहे, मी कायम सांगत असतो. आणि एकनाथ माळी साहेब म्हणजे असे आहेत की 5,000पेक्षा जास्त गाणी लिहिलीत. जबरदस्त शाहीर एकनाथ माळी, सहज लिहिलेली गाणी लिहितात. केवळ नाही, केवळच. परंतु इथं मात्र विकेट सारखे सारखे येतात. अमर पाटीलच्या 4 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात आणि 2 विकेट मात्र गेलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे आणि निश्चितच दाबून काढलाय. लॉंगॉनकडून क्षेत्ररक्षक येईल. संत गतीचा क्रिकेट आता मात्र पाहायला मिळतोय. मैदानावरती थोडीशी थंडी पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची तादाद अजूनही तेवढीच पाहायला मिळते. प्रेक्षक मैदानाच्या सर्वदूर पसरलेले आहेत. ह्या मॅचचा आनंद घेतात. नावागाव खेळत होता त्यावेळेला भरपूर प्रेक्षक होते आणि अजूनही प्रेक्षक आहेत. आयोजक मात्र आपल्या कामामध्ये भरपूर असे बिझी आहेत. अतिशय जबरदस्त असं आयोजन पाहायला मिळते. हवेत आहे, झेल पकडला जाईल की क्लिअर करेल, नक्की काय असेल चित्र. आणि इथं मात्र एकदा कॅच उडली जरूर होती, नंतर मात्र कॅच पूर्ण केले गेले. पुन्हा एकदा इथं गड्याला परतावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या हातातून उडला होता, नंतर पुन्हा एकदा चांगलं कॅच केला. धावा मात्र काही जमत नाहीयेत. धावांसाठी धावाधाव चालू आहे. बघा तुमचा बॅटर तयार पाहिजे. ज्यावेळेला एक बॅटर आउट होतो त्यावेळेला आपल्याकडे दुसरा बॅटर तयार पाहिजे, नाही तर मग श्रीलंकेचा बॅटर माहित आहे ना, टाइम आउट झाला होता. धावसंख्या 13 आणि अर्धा संघ गारद झालाय. अजून आता फक्त 1 षटक बाकी आहे. धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 13 आहेत. अर्धा संघ गारद झालाय. साहिल बाद झालाय. नवीन कोण येईल? रोहन बाद झालाय. साहिल आलाय. रोहनच्या जागी मात्र साहिल आलाय आणि नवीन गोलंदाज कोण येईल? साहिल जळे. 2 साहिल आहेत. डोंट गेट कन्फ्युज्ड. एक बॅटर आहे तो म्हात्रे आहे, गोलंदाज आहे तो जळे आहे. आणि निश्चितच ऋतिक पाटील फलंदाजीसाठी तयार असतील. फटका चांगला आहे, काही धावा देऊन जाणारा आहे, कारण कार्पेटच्या सहाय्याने चेंडू घरंगळत आलाय. परंतु 1 धावेने मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या 14 वरती गेली. 6व्या क्रमांकाचा ऋतिक आणि 7व्या क्रमांकाचा साहिल हे 2 फलंदाज आपण खेळतोय. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डर ही कोलॅप्स झाली. आता टेल एंडर्स कडे मात्र मोर्चा वळवला गेलाय. कदाचित त्याच्यामध्ये 1-2 हार्ड हिटर असू शकतील, कारण 6-7व्या नंबरला एखादा तरी हार्ड हिटर बॅटर असतो. तो कोण असेल? हवेमध्ये आहे आणि निश्चितच इथे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्ड मॅनला झेल मात्र पकडलं जाईल. सातत्याने आलेला प्रत्येक गोलंदाज मात्र इथे विकेट काढून जातोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय कुणाल मात्रे. साहिल मात्र बाद झालाय. मोठ्या फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र साहिल बाद झाला आणि ते अगदीच गरजेचंही आहे. मोठे फटके आता लागणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या पाहिलं तर 14 वरती अक्षरशः थांबून राहिल्यात, सीमित आहेत. साहिल जळे
पहिल्या 2 चेंडूंमध्ये 1 विकेट मिळवलाय आणि 1 धाव दिली. येणारा प्रत्येक गोलंदाज हा यशस्वी आहे. प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळत आहेत. सुंदर चेंडू. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता. तो थर्डमॅन क्षेत्रामध्ये कट मारल्यानंतर चौका आला होता बॅकवर्ड पॉइंटला. तदनंतर एकही मोठा फटका आलेला नाहीये. अक्षरशः थांबून ठेवलंय बघा टाइमलाईन, जिथे सातत्याने WWW आणि विकेट 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 पाहायला मिळतात. एकेरी आणि तिहेरी दुहेरी धाव सुद्धा पाहायला मिळत नाहीये. काय सुंदर सुंदर गोलंदाजी. अप्रतिम असा टप्पा पकडलाय. मग खऱ्या अर्थाने जो टप्पा आता हा 8 मीटरवाला असून सुद्धा, 8 मीटरची लेंथ असून सुद्धा हा चेंडू जास्त उचली घेतला नाहीये. हे खूप मोठं कौशल्य आहे षटकातील आणि ह्या पूर्वार्धातील, आजच्या रात्रीतील पूर्वार्धातील शेवटचे 2 चेंडू जे की टार्गेट सेट केले जातील. कट केलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहे तिथं, परंतु निश्चितच इथं आता मात्र तिरंगा दुंद्रे संघ कोणत्याही प्रकारच्या टेन्शन मध्ये नाहीये. एकेरी त्यांनी अगदी सहज दिली, कारण घाई करण्यापेक्षा निश्चित आता एकेरीने मात्र टेन्शन येत नाहीये. आणि दुंद्रे संघ चांगला खेळतो म्हटल्यानंतर डीजेवालाही खुश आहे. 15 धावा फक्त झाल्यात आणि 6 गडी बाद झालेत. अंतिम चेंडूवरती मोठा फटका आलाय काय? आवाज जोरदार आलाय, परंतु फटका कुठे गेलाय? तर अगदीच समोर गेलाय. तर काय घडलंय? शेवटच्या चेंडूवरती मात्र नशिबाचा हा चौकार आलाय, कारण क्षेत्ररक्षक आला होता लॉंगॉन कडून, चेंडू पकडण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु अंतिमच्या क्षणी चेंडू पहा लॉंगॉन कडून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ कडे गेला आणि चेंडू मात्र हाताला स्पर्श करून चौकारा करता गेला. शेवटच्या ह्या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच जाऊन पोहोचली ती 19च्या घरामध्ये. येणारे 24 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. आजच्या ह्या रात्रीमध्ये अनेक ह्या मॅचेस आपण पाहिल्या. मग काही मॅचेस आपण ज्या पाहिल्या ज्या लो स्कोरिंगच्या होत्या, काही मॅचेस हाय स्कोरिंगच्या होत्या, काही मॅचेस चेस झाल्या, तर काही मॅचेस डिफेंडही झाल्या. एकूण हे मैदान आणि हे आयोजन झकास झालंय. निश्चितच आजच्या रात्रीपुरता तुर्तास थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच मैदानावरती. तोपर्यंत मी गव्हाण चव्हाण राजकीय कोहली आपलं सर्वांचं सहर्ष आभार व्यक्त करतोय. सर्वांना शुभरात्री बोलतोय. धन्यवाद. आणि पुढील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल तो म्हणजेच रोशनजी पाटील तारे यांचा. धन्यवाद रोशन सर, थँक्यू व्हेरी मच. आणि धन्यवाद रॉकस्टार, थँक्यू व्हेरी मच. करण कोळी सर, धन्यवाद रॉकस्टार. फक्त 20चं टार्गेट आणि आजच्या रात्रीमधला शेवटचा सत्र प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित प्रकाश होतातील हे पर्व आहे आणि हा संपूर्ण स्ट्रेंजर क्रीडा मंडळ सध्या तुमच्या स्क्रीनवरती आहे. स्वतः रविदादा पाटील या कर्तव्य मंडळाच्या अध्यक्ष आणि संपूर्ण लिजंड्स हिरालाल पाटील उपाध्यक्ष, सचिव त्या ठिकाणी महेंद्रदादा, या सर्वांना आपण पाहताय. प्रत्येकाची प्रचंड मेहनत तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. 5 रात्रीची स्पर्धा, 28 फेब्रुवारी शेवटची रात्र या स्पर्धेची आणि आज पहिल्या रात्रीमधला शेवटचा सत्र प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दुंद्रे संघाला 24 बॉलमध्ये बनवायच्यात 20, प्रतिषटक 5.00. मला वाटतं प्रसन्नाने जर का तो चौकार सोडला नसता शेवटचा तर आणखीन धावा कमी असत्या. पण तो क्रिकेटच्या खेळामध्ये जितक्या धावा जास्त तितका सामना बघण्याची एक मजा वेगळी असते. मॅचमध्ये धावा जेव्हा येतात तेव्हा सामना रंगतदार होतो आणि इथे आता 20 धावा आहेत.
मागचा सामना 18 बॉलमध्ये 16 धावा जावले संघाने करून दिल्या नव्हत्या. घरच्या मैदानावरती नटराज 11 नावा टीमला आणि एक वेगळा रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रस्थापित करत असताना पहिला संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला. पार्थ एंटरप्राइजेस निलेश 11 जावळे हा संघ. आता यातून देखील विजेता संघ तुम्हाला सुपर 8मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. बरोबर 28ला त्यांना मात्र पहिला सामना खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं लागेल. प्रसन्न पाटील आणि सार्थक आघाडीला चाललेले दोन खेळाडू, प्रसन्न पाटील अँड सार्थक असे हे दोन्ही खेळाडू मैदानाकडे चाललेले आहेत. सामनावीर राहिला होता मागच्या सामन्यामध्ये सार्थक हा खेळाडू 2 विकेट प्लस आय थिंक 17 धावा त्याने केल्या होत्या. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि इथे देखील आपण पाहता सलामीला तो खेळाडू दाखल झाला. त्याच्याबरोबरने प्रसन्न पाटील व्यावसायिक दर्जाचा खेळाडू धुंद्रे संघाचा हा खेळाडू आहे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये येतोय त्या ठिकाणी रोहन पाटील. मायरा 11 कळमुसरे हा संघ आपण पाहता मैदानामध्ये खेळतो आणि या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर प्लेमध्ये बॉलिंगसाठी आलाय. मैदानामध्ये बॉलिंग मार्कमध्ये फील्ड पोझिशन आपण जर पाहिली या क्षणाला शॉट बॅकवर्ड पॉईंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, मिड ऑन त्या ठिकाणी आहे. शॉट कव्हर, शॉट एक्सा कव्हर आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ लेग फिल्डर लावला. लेट्स प्ले 20चा पाठलाग करायचा आणि एका बाजूला 20 धाबा डिपेंड करत असताना पहिलाच बॉल भरधाव वेगाने टाकलाय निर्धाव. क्या बात आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाला, डॉट बॉलने सुरुवात झाली या इनिंगला. जरी धावा 20 असल्या तरी मात्र आजच्या रात्रीचा कल हा वेगळा राहिला. आजच्या रात्रीमधला कल आपण जर पाहिला सातत्याने फिल्डिंग टीमच्या बाजूला गेला, जिथे रन चेस करताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कधी कधी बघा काउंटिंग झाले की मग बातमीवाले कल करतात कोणता संघ कोणता पक्ष विजयील. आणि इथे देखील आजच्या रात्रीमध्ये बघा रिव्हर्स केले. क्या बात आहे. रिव्हर्सच चांगले फटके मारतो. मागच्याही सामन्यामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याने मारला होता आणि याही वेळेला रिव्हर्सचा फटका. वेलकम बाउंड्री 4 चौकार. फटकावरती आल्या. चर्चा होती कल बद्दल. कधी कधी प्रेडिक्ट करावं लागतं कोणता संघ विजेता होईल, परंतु इथे बघा काय फटका मारलाय. छोटा पॅक आणि चांगला इम्पॅक्ट टाकत असताना सार्थक पाटील हा खेळाडू प्रत्येक संघामध्ये मला वाटतं दरवर्षी जर का एखादा नवीन खेळाडू घडला की त्याचा परफॉर्मन्स त्या टीमसाठी फार निर्णायक असतो आणि त्यामध्ये सार्थकचं मी नाव आवर्जून घेईल. ज्ञानेश्वर उसाटकर असतील, महेश सिनारे असतील, बरेचसे लिजंड खेळाडू आहेत त्या संघामध्ये. महेश शेलार, येस महेश शेलार बॅकवर्डला मारला हा बॉल, परंतु आता यंगस्टर या टीममध्ये आहेत. आणि खरं तर आपण पहिला रिव्ह्यू वापरला हाईट फॅक्टरसाठी. पास कॉल चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे आरके इव्हेंटच्या माध्यमातून. आरके इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट होताना आपण पाहता रुचिर म्हात्रे आमच्यासोबत आहेत. खूप चांगलं काम टेक्निकल ऑपरेटर म्हणून भूमिका साकारत असताना चेक केलं जातं हाईट फॅक्टर. ऑलरेडी 1 रन मिळालेले आहे. जर का बिमार असेल तर मात्र आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळेल. नियम निर्णय या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. हाईट फॅक्टर बीमरसाठी हा रिव्ह्यू वापरलाय. इट्स बीमर 1+1 अशा 2 धावा असतील. बघा हा बॉल पुन्हा तुमच्या स्क्रीनवरती येईल. बरोबर कमरेच्या देखील अतिशय वर होता. अगदी चेस्ट लेवलला हा बॉल. त्यामुळे बीमर घोषित केला पंचाने. पहिला दुष्काळ त्यात 13वा महिना. कारण पहिल्या धावा कमी आणि त्यामध्ये असे जर का तुम्ही बीमर टाकाल तर मात्र अडचणी वाढतील. फ्रीड बॉल आणि समोर प्रसन्न पाटील हा खेळाडू आहे. सध्या 6 धावा धावफलकावरती फक्त 14ची गरज आहे तिरंगा 11 धुंद्रे टीमला. फ्रीडचा बॉल हॅमर केला. बॉलला पिक करत असताना बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑफला. फटका बघा थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप होता त्या ठिकाणी. लॉंग ऑफला घेत असताना आडव्या बाटने सहजासहजी आपण पाहिला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. मला वाटतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने फटके मारले जातात. पण इथे आडव्या बॅटने हा बॉल त्या ठिकाणी लॉंग ऑफला मारला. एक वेगळ्या दाटणीचा फटका फोर्स करत असताना त्या ठिकाणी हॅमर केला. बॉलला सिंगल मिळाली. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 7 धावा. पार्टनरशिप आता या ठिकाणी होताना आपण पाहता मैदानामध्ये. वन्स अगेन या बेला देखील आपण पाहिला डाऊन दिले. लेग स्टिकच्या बाहेर बॉल चालला. पंचांचा इशारा वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा आपण त्या ठिकाणी पाहिला. 8 धावा सध्या धावफलकावरती आहेत. धुंद्रे संघ मैदानामध्ये खेळतो. आता सध्या धुंद्रे गावाची ओळख बनलाय तो आमचा डीजे ऑपरेटर नितीन, डीजे सानिया. अपकमिंग बारापाडा नाईट्स टुर्नामेंटमध्ये नितीन तुम्हाला नक्कीच इन्व्हाइट केलं जाईल. लवकरच ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बघा इथे देखील 1 रन मिळालेले आहे. 23 मार्च ते 27 मार्चचा कालावधी कदाचित असेल त्या स्पर्धेचा. 9 धावा धावफलकावरती आता 11ची गरज आहे. फक्त 11 बनवायच्या आहेत या मॅचमध्ये.
वन साइडेड मॅच कदाचित आपण पाहतोय, कारण आता भरपूर पुढे आलाय. फ्रंटफुटला आहे तिरंगा धुंद्रे हा संघ. धावांचा पाठलाग करत असताना रोहन पाटीलकडून अपेक्षा होत्या. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला प्रसन्नाने. इम्प्रोव्हायझेशन आजकाल ट्रेंड आलाय रिव्हर्सचा. बरेचसे खेळाडू हा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी सुरुवातीला म्हटलं जायचं की काय गरज आहे की हा फटका मारायची, असे प्रेक्षकातून आवाज यायचा, पण आजकाल हे खेळावंच लागतं फटके तुम्हाला, कारण बॉलर्सकडे असणारी त्या ठिकाणी आपण जर पाहिले वर्सटाईल गोलंदाजी वैविध्यता, त्याच्या अगेन्स्ट जर का तुम्हाला रन बनवायचे असतील तर तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करणं हे काळाची गरज आहे. आणि हा फटका सजवत असताना मनीष गरज जेव्हा उतरतो नावाचा तेव्हा बैठक शॉट तो मारतो चांगला. फॉलिंग स्वीप ही त्याची ओळख राहिली. बरेचसे खेळाडू आपण पाहिले. समोर टाकला ड्राईव्ह करत असताना कॅपमध्ये लोअर फुल टॉस बॉल, चांगला फटका पॉवर प्ले मध्ये कॅपिटलाइज केलाय. फिल्डर आतमध्ये आहे त्याचा फायदा. कव्हर्सला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 4 धावा, चौकार. अगदी विजयाच्या समीपाला आता हा संघ तिरंगा 11 धुंद्रे. काय फटका मारला बघा कॉपी बुक स्टाईलने. लोअर फुल टॉस फक्त दिशा दिली, जास्त जोखीम घेतले नाही या फटक्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हरकडे हा फटका त्या ठिकाणी जमीनला घरंगत बॉल निघाला डीपमध्ये. 4 धावा आल्या या फटक्यावरती. 13 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत. आता येणारे 18 बॉल विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. 18 मध्ये 7. मला वाटतं हे समीकरण 7-18 असं तर मजा आली असती, पण इथं आता 18 बॉल 7चं समीकरण आहे आणि एका बाजूला एकही खेळाडू बाजलेला नाहीये. सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आला साहिल. वॉर्म ग्राफ तुम्ही पाहताय. सध्या धुंद्रे संघ अतिशय उंचावरती झाला. फिनिक्स भरारी त्यांनी घेतली आणि जो पहिली इनिंग पाहिली तिथे मात्र भरपूर ब्रेक आले मध्ये, त्यामुळे धावा कमी आल्या. मॅनहॅटन ग्राफ्स तुम्ही पाहताय. खरं तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळ ट्रॉफी पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी इमारत बनवली, स्तंभ बनवला. आलेखमध्ये आपण शिकलो असेल आणि हा आलेख आपण जर पाहिला मोठा झाला आहे, त्यामुळे सुरुवात चांगली मिळाली. कंपॅरिझन आपण जर का केलं पहिल्या इनिंगमध्ये तर नक्कीच प्रचंड पुढे आहे तिरंगा 11 धुंद्रे संघ. 18 बॉल फक्त 7 तर समीकरण. या स्पर्धेमध्ये देखील कळंबोसरे संघ सहभागी झाला आणि त्याप्रमाणे धुंद्रे संघ सहभागी झाला. मोठे स्वप्ने घेऊन उतरले हे संघ. रिव्हर्स खेळत असताना वन्स अगेन सार्थक ही इज ऑन फायर आणि डीप मध्ये झेल टिपलाय. एका क्षणाला असं वाटला बॉल चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड बॉलच्या बाहेर, पण तो काय झेल टिपलाय. प्रणय टांडेलने सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला. बघा प्रयत्न सोडायचे नाहीयेत, रिझल्ट काही येऊ द्या, अथक परिश्रम मैदानामध्ये करावे लागते. आणि हा प्रयत्न करत असताना प्रणय तांडेल हा खेळाडू डीपमध्ये चांगला झेल टिपला. उंच गेला होता बॉल. प्रवीण सिनारे नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती चालले. धुंद्रे मगाशी म्हटलं निसर्गरम्य हे गाव आहे. धुंद्रे गावाच्या आजूबाजूला आपण जर पाहिलं जवळजवळ 100-150 फार्म हाऊस असतील, एवढा मोठा परिसर आहे. आणि प्रचंड आपण जर पाहिलं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेला आता ही जी इथे जे तापमान आहे त्यापेक्षा जास्त घसरलेलं तापमान तुम्हाला धुंद्रे नगरीमध्ये पाहायला मिळेल, कारण निसर्गाच्या कुशीमध्ये हे गाव आहे. आणि आम्हाला आपण पाहता 3ऱ्या क्रमांकावरती प्रवीण सिनारे मैदानाकडे आलेले आहेत. एनॅट नंबर 3 फक्त 7ची गरज आहे येणाऱ्या 17 मध्ये. सामना आपण जर पाहिला सोपा झाला, थोडा लो स्कोरिंग आहे. 17-7. दिशा दिली, टर्न केला बॉलला फाईन लेग कडे. हाफ ट्रॅकर बॉल शरीरावरती आला होता, त्याला दिशा देत असताना इथे बॉल चालला फाईन लेगला एका टप्प्यावरती. सीमा पार. रन्स मधील 4 चौकार, 4 धाबा. अगदी क्लोज समोर आले. आता विजयाच्या उंबरट्यावरती आलेला आहे त्या ठिकाणी तिरंगा धुंद्रे संघाचे खेळाडू. तिरंगा धुंद्रे संघ काय फटका मारला होता बघा, शफल झाले. अक्रॉस द लाईन पिक करत असताना हा फटका फाईन लेगला आला. एका टप्प्यावरती बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी आपण पाहिला पुढे घारापुरी आहे, हा बेट आहे. एलिफंटा महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी होती. 16 बॉलमध्ये 3 धाबा. बॉलला सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि इथे या ठिकाणी पाहिला हा निर्धाव चेंडू. कधी कधी आपण पाहिला बघा हा बॉल रिप्लेमध्ये आपण जर पाहिला स्टम्पच्या वरून निघाला, डाव्या अष्टीवरून निघालाय. कधी कधी मुवमेंट नसली की डिलिब्रेट बॉल घोषित केला जातो. तिथे मुवमेंट नसेल तर धाव कोणत्याही प्रकारची दिली जात नाहीये. पण तो हा बॉल यस्टरवरून ट्रॅव्हल झाला, स्टेप आउट झाले होते, बाउन्सर वापरलाय. अँगल बनवत असताना हा बॉल निघाला विकेट किपरकडे. 14 बॉलमध्ये फक्त 3चं समीकरण. जेव्हा सामना लो स्कोरिंग असतो तेव्हा सिंगल डबलला महत्त्व देणं गरजेचं असतं. जर का या सिंगल डबल नटराज नाभा संघाने घेतल्या असत्या तर दबाव वाढला नसता. परंतु प्रत्येक फलंदाज धोनी स्टाईलने सामना फिनिश करायचो. बघा क्रिश, त्याला वाटलं मी 50 कंप्लीट करेल. 50 कंप्लीट करताना संघ पराभूत झाला आणि जयला तेच करायचं होतं.
यावेळेला पाडस्वीपचा प्रयत्न, वाईट बॉल, पंचाने जमिनीला हात केले, समांतर हा बॉल आहे अवांतर. सर्वात अगोदर तुम्ही संघाला प्राधान्य द्या आणि मग वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष द्या. संघ जिंकला तर नक्कीच तुम्हाला आणखी संधी मिळेल. जर का तुम्ही तुमच्यासाठी खेळा तर संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागतं. 14 मध्ये 2 चं समीकरण. पुन्हा एकदा पाडस्वीपचा प्रयत्न होता, इथेही डॉट बॉल. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 सामन्यांचे गुण हे मालिकावीरसाठी ग्राह्य धरले जातील. ही महत्त्वाची सूचना असेल. सर्व खेळाडूंना आम्ही ऑलरेडी पहिल्याच सामन्याच्या अगोदर दिली होती, त्यामुळे याही नियमाकडे लक्ष द्यावं लागेल. 13 बॉलमध्ये फक्त 2, सध्या 18 धावा स्कोर कार्डवरती आहे. इनसाइड आउट, कबसला मिड ऑफचा फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांच्या हातामध्ये थ्रू द कबस झेलबाज झाले. मैदानामध्ये आणखीन एक फलंदाज. बघा या मुवमेंटला जर का 30-35 धावा असत्या तर काय झालं असतं, तर मजा आली असती मॅचमध्ये. कारण धावाच तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जातात क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटचा खेळ म्हटलं की धावा येणं गरजेचं आहे. जर का धावा कमी झाल्या तर मात्र धावांसाठी धावाधाव देखील करावी लागते. आता खडतर प्रवास आलाय या ठिकाणी. मायरा 11 कळंबुसरे संघाच्या बाट्याला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होता, या ओव्हरमध्ये आल्या फक्त 5. आता 2ची गरज आहे विजयासाठी. बॅटिंग करताना तिरंगा 11 धुंद्रे टीमला हा सामना जिंकायचा असेल तर अजून 2 धावा बनवाव्या लागतील. 12 बॉलमध्ये 2चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाकडे गेले 4थ्या क्रमांकावरती. हर्षल भगत. हर्षल भगत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार. क्या बात आहे. बघा बॅडमिंटन टाईप फटका खेळला प्रसन्न, अगदी सहज खेळला. ऋतिक पाटील आले. हा फटका आपण जर पाहिला बॅडमिंटन स्टाईलने त्याने मारला बॉलला, फक्त आपटला त्या ठिकाणी विकेटवरती. कारण त्यांनाही माहिती आहे प्रसन्नला हा सामना पहिल्यांदा जिंकून घेणं गरजेचं आहे. स्कोर लेवल 11ला 1ची गरज. 11 बॉलमध्ये 1, फक्त सिंगल. शेवटचा सामना आहे आजच्या रात्री मधला. सुपर 8 मध्ये दुसरा संघ दाखल झाला. तो संघ आहे तिरंगा 11 धुंद्रे. क्या बात आहे. अभिनंदन धुंद्रे संघ, हार्डलक टीम कळंबुसरे. आजच्या रात्रीमध्ये 2 संघ क्वालिफाय झाले सुपर 8 साठी. पहिला संघ होता पार्थ एंटरप्राइजेस जावळे आणि त्यानंतर तिरंगा 11 धुंद्रे. हे 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आणि या सामन्याचा सामनावीर, सामना लो स्कोर असल्या कारणाने प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड जातो, ज्याने पॉवर प्ले मध्ये 1 ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करताना 2 विकेट काढले. बॅटिंग करताना 4 चेंडूमध्ये 6 धावांचा योगदान देणारा धुंद्रे गावचा जबरदस्त खेळाडू, रायगड जिल्ह्याचा सुपरस्टार मिस्टर प्रसन्न पाटील, सबसे कातिल प्लेअर ऑफ द मॅच.